नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घनमूळ आणि हा आहे व्हिडिओ नंबर 2. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घनमूळ या टॉपिकचा बेसिक पार्ट बघितला. 1 ते 10 पर्यंतचे घन मी या ठिकाणी लिहिलेले आहे. मित्रांनो, प्रत्येक घनाच्या म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या घनाच्या एकक स्थानी असणारा अंक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की घनमूळ काढताना याचा आपल्याला उपयोग होतो. बघा, जो एकक स्थानी अंक आहे त्याखाली मी अशी आडवी रेषा मारलेली आहे. मित्रांनो, आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. 389,017. आता या संख्येचं आपल्याला काढायचं आहे मित्रांनो घनमूळ. मग आता या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे तर मित्रांनो आहे 7. मग आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 7 हा अंक येतो तर मित्रांनो 3 चा घन आहे 27. 27च्या एकक स्थानी आहे 7 हा अंक. म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जो अंक घ्यायचा आहे तो आहे 3. बघा, 3 चा घन 27, 27च्या एकक स्थानी 7 हा अंक आहे आणि आपल्याला दिलेली संख्या आहे एकक स्थानची 7. म्हणून मित्रांनो या ठिकाणी समोर मी 3 हा अंक घेतलेला आहे. आता आपल्याला घनमूळ काढायचं आहे. मित्रांनो, मध्ये थोडी जागा सोडून द्या, त्यानंतर खाली एक बॉक्स तयार करा आणि त्या बॉक्समध्ये 3 हा अंक उजवीकडे लिहा. बघा, या प्रकारे 3 हा अंक लिहिल्यानंतर मित्रांनो आपण घनमूळ काढतोय. म्हणून एकक, दशक, शतक 3 स्थान सोडून द्या, त्यानंतर अशी एक उभी रेषा काढा. आता मित्रांनो, ही जी संख्या आहे 389 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते तर आपण या ठिकाणी बघू शकतो. 7 चा घन आहे 343 आणि 343 नंतर 389 ही संख्या येते. तर मित्रांनो 7 चा घन बरोबर 343 आणि 343 नंतर 389 ही संख्या येते. म्हणून मित्रांनो हा जो 7 आहे तो या बॉक्समध्ये आपण डावीकडे लिहिणार, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मित्रांनो, आपलं घनमूळ आलं 73. 389,017 या संख्येचं घनमूळ आहे 73. म्हणजे 73 या संख्येला आपण 3 वेळेस गुणलं तर आपलं उत्तर येईल 389,017. मित्रांनो, आपलं घनमूळ आहे 73. यानंतर आहे पुढचा प्रश्न. बघा, 493,039. मित्रांनो 493,039. आता या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडून पहिला अंक जो आहे तो आहे 9. आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो 9चाच घन. 9चा घन आहे 729 आणि 729च्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. म्हणून या ठिकाणी मी 9 हा अंक घेणार. बघा, 9 हा अंक घेतल्यानंतर मित्रांनो मध्ये थोडी जागा सोडून द्या, त्यानंतर एक बॉक्स तयार करा आणि त्या बॉक्समध्ये उजवीकडे 9 हा अंक लिहा. 9 हा अंक लिहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला घनमूळ काढायचं आहे. म्हणून 1, 2, 3 अंकांनंतर अशी एक उभी रेषा काढा. उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो 493, बघा 493 ही जी संख्या आहे ती कोणत्या घनाच्या नंतर येते तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो 7 चा घन 343 नंतर 493 ही संख्या येते. बघा, 8 चा घन आहे 512. आता 512 जर म्हटलं तर 493 ला ते काय करतात, क्रॉस करतात. म्हणून आपल्याला घ्यायचा 7 चा घन. बघा, 7 चा घन बरोबर 343 आणि 343 नंतर कोणती संख्या येते तर 493. म्हणून मित्रांनो हा जो 7 आहे ना तो या ठिकाणी लिहिणार. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 493,039. या संख्येचं घनमूळ आहे 79. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण दिलेल्या संख्येचं घनमूळ काढतो. यानंतर आणखी काही उदाहरणे आपण या ठिकाणी बघणार आहोत. 74,088. मित्रांनो या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. बघा, एकक स्थानी आहे 8 हा अंक. मित्रांनो, कोणत्या घनाच्या एकक स्थानी 8 हा अंक आहे तर आपण बघू शकतो 8 हा अंक जर या ठिकाणी म्हटलं तर 2 चा घन आहे 8 आणि एकक स्थानी आहे 8 हा अंक. मित्रांनो 8 हे सिंगल डिजिट नंबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समोर जी संख्या घ्यायची आहे ती आहे 2, कारण की 2 चा घन 8, 8च्या एकक स्थानी 8 हा अंक आहे. आपल्याला दिलेल्या उदाहरणात सुद्धा एकक स्थानी 8 हा अंक आहे. म्हणून आपण समोर 2 ही संख्या घेतली. मित्रांनो, मध्ये थोडी जागा सोडल्यानंतर खाली एक आपण बॉक्स काढणार. या बॉक्समध्ये उजवीकडे हा वरचा 2 हा अंक या ठिकाणी घेतला. आपण घनमूळ काढतोय म्हणून 1, 2, 3
3 स्थानानंतर किंवा 3 अंकानंतर अशी एक उभी रेषा काढा आणि त्यानंतर मित्रांनो पुढे जी संख्या आहे ती आहे 74. तर ती कोणत्या घनानंतर येते? तर मित्रांनो 4चा घन. बघा 4चा घन आहे 64 आणि 64 नंतर कोणती संख्या येते? तर 74. 5चा घन जर घेतला तर तो 125 आहे. 125 ही संख्या 74ला क्रॉस करते, ती आपल्याला घ्यायची नाही. 74च्या अगोदरची घनसंख्या घ्यायची, तर ती आहे 64. 4चा घन आहे 64. 64 नंतर 74 ही संख्या येते. म्हणून या ठिकाणी मित्रांनो हा जो 4 आहे तो आपल्याला या बॉक्समध्ये डावीकडे घ्यायचा आहे. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो, आपलं घनमूळ आहे 42. म्हणजे 42 या संख्येला जर आपण 3 वेळेस गुणलं म्हणजे 42 गुणिले 42 गुणिले 42 बरोबर आपलं उत्तर येईल 74,088. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे घनमूळ आहे 42. यानंतर आहे पुढचं उदाहरण 300 आणि 763 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे. मित्रांनो एकक स्थानी आहे 3 हा अंक, याला मी खाली अंडरलाईन केलेली आहे. आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो 7चा घन. 7चा घन आहे 343. 343चे एकक स्थानी 3 हा अंक आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला पुढे संख्या घ्यायची आहे 7. बघा 7चा घन 343. 343चे एकक स्थानी 3 आहे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण संख्या घेतलेली आहे 7. आपल्याला घनमूळ काढायचं आहे मित्रांनो. मध्ये थोडी जागा सोडल्यानंतर खाली एक बॉक्स काढला. या बॉक्सच्या उजवीकडे या पद्धतीने मित्रांनो 7 हा अंक लिहिला. आता आपल्याला घनमूळ काढायचे म्हणून 1 2 3 संख्यांनंतर काय करायचे? अशी एक उभी रेषा काढायची. मग आता ही 300 ही जी संख्या आहे ती कोणत्या घनानंतर येते? तर मित्रांनो आपण बघू शकतो 6चा घन आहे 216. 6चा घन आहे 216 आणि 216 नंतर येते 300 ही संख्या. मित्रांनो 7चा घन जर घेतला तर तो आहे 343. तो 300ला क्रॉस करतो. या संख्येला क्रॉस झाला नाही पाहिजे. म्हणजे 300च्या अलीकडचा घन कोणता आहे? तर तो आहे 216. म्हणजे 300 हा काय घन नाहीये, पण या संख्येच्या अगोदरचा घन आहे 216 जो आहे 6चा घन. 6चा घन 216 नंतर 300 ही संख्या येते. म्हणून मित्रांनो या बॉक्समध्ये डावीकडे आपल्याला 6 हा अंक लिहायचा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर उत्तर आहे मित्रांनो 67. या संख्येचं घनमूळ आलेलं आहे 67. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं हे काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेले आहे. मित्रांनो यानंतर आणखी एक उदाहरण आहे 39304. या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण 4 उदाहरणं बघितलेली आहे. हे जे 5वं उदाहरण आहे या 5व्या उदाहरणाचं उत्तर जे काही असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही बघायला थोडा कंटाळा करता, म्हणून मी या व्हिडिओचा पार्ट 2 बनवलेला आहे आणि या पार्ट 2 मध्ये फक्त 4 उदाहरणं सोडून दाखवलेले आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच घनमूळ काढायला जमेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.